जय महाराष्ट्र. मी राजू भैया जयस्वाल तमाम मायबाप जनतेस आणि खास करून माझ्या शिवसैनिकास व मराठवाड्यातील सर्व मायबाप जनतेस आणि संभाजीनगरवासियांना मी विनंती करतो की कुठल्याही हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर मला फक्त तुम्ही रिपोर्ट टाका. ते रिपोर्ट मी 50 हॉस्पिटलला टाकतो. तुमचं जिकडे योजनेत होईल, जिकडे फ्री होईल तिकडे तुम्हाला पाठवतो. जोपर्यंत हे तुम्ही ध्यानी घेत नाही तोपर्यंत तुमचे पैसे वाचणार नाही. आज किमान मला दररोज 40-50 रिपोर्ट येते. तर हलक्या हाताने नाही काही केलं तरी मी 25 ते 30 लाख रुपये आज संभाजीनगर वासियाचे वाचतो उद्धवजीच्या आशीर्वादाने. म्हणून मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर मला रिपोर्ट टाका. त्यावर माझे तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करतील. आज चांगल्या शस्त्रक्रिया योजनेमध्ये होत्या पण ते लोकांना जनजागृती नाही आहे. आज किडनी ट्रान्सफर, कॅन्सर, ब्लड कॅन्सर, नसाचं गुडघे बदलण्याचं, मेंदूच्या शस्त्रक्रिया ह्या टोटल महात्मा फुले जन आरोग्यमध्ये होतात, किडनी स्टोन सारख्या. परंतु याची माहिती जनजागृती करायला पाहिजे पण ती होईना नाही. बाकी होल्डिंग सगळ्या वाढदिवसाच्या याच्या लावते पण ह्या गोरगरिबाला सामान्य कुटुंबातील शेवटच्या टोकापर्यंत कशी योजना माहीत होईल याच्यासाठी कोणीही पाऊल उचलित नाही. त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो का एक वेळेस या शिवसैनिकाला तुम्ही रिपोर्ट टाका. हा शिवसैनिक तुमच्यासाठी संभाजीनगरमध्ये 24 तास उपलब्ध आहे आणि हा तुमच्यासाठी काय करतो हे तुम्हाला समजेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. जायसवाल जी, आज जो तो शिव जयंती है, इस जो तो शिव अवसर पर आप क्या कहना चाहेंगे हमारे दर्शकों को? मैं हिंदी में भी बोल सकता मगर मराठी इसलिए बोलता हूँ कि सबको समझ में आ जाएंगे. हाँ, जय महाराष्ट्र. मी राजू भैया जयस्वाल तमाम मायबाप जनतेस व खास करून निष्ठावंत शिवसैनिकास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या राजाची जयंती आहे आणि सगळीकडे खुशीचा माहोल आहे. मी एक शिवसैनिक म्हणून फक्त एकच सांगेन का ज्या राजाने आज स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्य निर्माण करतेवेळेस सगळे 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन स्वराज्य निर्माण केलं, आपल्या आई बहिणीचं रक्षण केलं. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची संकल्पना आपण राबवायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा आज जातीभेद करायला नाही पाहिजे. पण आज हे सरकार आल्यापासून सगळ्या जातीभेदाचं वातावरण आज महाराष्ट्रामध्ये तयार होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला तरी वाटतील का जातीय दंगलीचे समीकरण सुरू होतील असा माझा अंदाज आहे. एक शिवसैनिक म्हणून तरी ह्या लोकांच्या कुठल्याही प्रकारच्या नादी न लागता आपण जसं छत्रपती राजाने स्वराज्य निर्माण केलं तसं आपण महाराष्ट्र सगळे मिळून घडूया. सगळ्या जाती धर्मांना एकत्रित घेऊन घडूया. कारण तुम्हाला समजत असेल मी तुमच्यापेक्षा छोटा आहे पण आज ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्यामध्ये चांगल्या ठिकाणी मुस्लिम समाज, मुस्लिम बांधव होता हे आपण विसरायला नाही पाहिजे. आज ज्या ठिकाणी राजांचे गडकिल्ले असतील त्या ठिकाणी मस्जिदीची व्यवस्थासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दिली होती. कारण त्यांनी हे नाही समजलं का हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, हा दलित आहे, हा ख्रिश्चन आहे, हा ह्या जातीचा आहे, त्या जातीचा. ही संकल्पना त्यांच्या मनात नव्हतीच. पण ह्या सरकार आल्यापासून ही संकल्पना तयार झाली आहे. आज आपल्या आई बहिणीचं रक्षणसुद्धा हे सरकार करू शकत नाही. ज्या कमेटीवर आज हे सरकार निवडून आलं बघा तुम्ही, लाडक्या बहिणीला पैसे वाटले, सगळे आरोग्य यंत्रेचे पैसे थकले, कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे थकिले, सगळ्याचे बिलं थकवले आणि लाडक्या बहिणीला वाटले. आज लाडक्या बहिणीच्या दिलेले 4-5 हजार रुपयांनी घरोघरी पोहोचलेले पैसे यावर हे सरकार निवडून आले. आज बी तुम्ही खेड्यापाडीने जा, शहरामध्ये जा, शेवटच्या टोकाला आम जनतेकडे जा, ते सांगते का उद्धव साहेबांसोबत गद्दारीच झाली. कारण सामान्य कुटुंबातल्या लोकांची प्रतिक्रिया आहे का आम्ही सगळं मतदान आम्ही मशालला केलं, आज महाविकास आघाडीला केलं. पण हे कसं झालं? म्हणून आज पैशाची जीवावर आज हे सरकार काही पण करायची ताकद आहे. न्यायालयसुद्धा विकत घेण्याची ताकद आहे. तुम्ही बघा आज आपल्याला कुठलंही काम करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आणि छत्रपतीच्या राजवटीप्रमाणेच आपलं शासन चाललं पाहिजे तरच आपलं भलं होईल. अभी आपको क्या लगता है कि शहर में और देश में, महाराष्ट्र में क्या महंगाई उरूज पर है?
आज महंगाई इतनी बढ़ गई भैया कि उसका कोई हद नहीं। आज मेरी माँ बहन अगर 200-250 रुपये रोज से अगर कहीं काम को जाती रहेंगी तो उसको 1 किलो सफरचंद ताकत लेते नहीं आती। ये ऐसा बीजेपी सरकार है, इन्होंने पूरे परेशान कर दिए, कॉन्ट्रैक्टर परेशान कर दिए, सब आम नागरिक, आप जनता सब परेशान कर दिए इन्होंने। इनके राज में कुछ का भला हो रहा नहीं, कोई नौकरी शिल्लक नहीं। एक अगर नौकरी के लिए आ जाए तो 1000 लाइन लोगों की वहाँ लगी हुई है। तो इनके भरोसे पे नहीं रहते, अपना अस्तित्व अपन खुद निर्माण करो। जिसको जो क्षेत्र में दिल लगता है वो क्षेत्र में जाओ। ये सरकार के भरोसे में नौकरी या पढ़ाई करके कुछ होगा ऐसा कुछ नहीं है। इन्होंने सब यंत्रणा बिकत चले गए सब। अभी सब लोगों के किडनी बेचना बाकी है सरकार।